नमस्कार मित्रो, लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कला ही अद्वैतला मेसेज करत असते। तर अद्वैत आणि सरोज हे ज्वेलर्सच्या दुकानात जात असतात। तर तेवढ्यात सरोज अद्वैतला बोलते की अद्वैत, तू त्या कलाच्या मेसेजकडे लक्ष देऊ नको, तू कामाकडे फोकस कर, आपल्याला आता काम करायचं आहे। तर सरोज मनातल्या मनात म्हणत असते की या कलाचं मला काहीतरी करावे लागेल, मला या कलाला अद्वैतपासून लांब ठेवावं लागेल। कला नेहमी अद्वैतच्या पाठीमागे फिरत असते, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या कलाला मी माझी सून होऊ देणार नाही, असं ती मनाशी बोलत असते। तर ते दोघे ज्वेलर्सच्या दुकानात जातात। तर इकडे रोहिणी ही राहुलला सांगत असते की या चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी आपल्याला हडपायची आहे, काही करायचं पण ही प्रॉपर्टी आपल्याला मिळवायची आहे। तर राहुल हे ऐकून घाबरतो। रोहिणी बोलते की आपल्याला काहीही करायचं पण या चांदेकरांची ज्वेलर्सचे दुकान हे घर आपल्याला सगळं मिळवायचं आहे। तर राहुल बोलतो की मम्मा, तू म्हणशील तसं, तुला जे हवंय मी ते मिळवून देईल। तर रोहिणी बोलते की आता आपल्याला प्लॅन करावा लागेल। तर त्या दोघांचा प्लॅन ही नैना ऐकते। नैना म्हणते की या रोहिणीचे लक्षण मला काही चांगले दिसत नाही, ती नुसतं सगळं फुकटचं मिळवायच्या प्रयत्नात आहे। त्या दोघांचा प्लॅन ही नैना ऐकते। तर नैना तेवढ्यात रोहिणीला दिसते। तर रोहिणी तिच्याकडे बघते आणि तिचा हात धरून तिला मध्ये ओढते आणि तिला सांगते की तू खूप शहाणी झालीस का, तुला लोकांच्या गोष्टी का ऐकतेस। तर नैना बोलते की मम्मा तसं काही नाही आहे। तर तेवढ्यात रोहिणी बोलायला लागते की तू मम्माचं आव आणून तुझे नखरे दाखवू नको, मला सगळं माहिती आहे तुझ्या मनात काय आहे। तर तेवढ्यात नैना ही दरवाजा लावते। तर रोहिणी तिच्यावरती चिडते आणि सांगते की दरवाजा लावून काय सांगतेस ग, आणि हात धरून रोहिणी नैनाला घराबाहेर ढकलते। तर नैना मनातल्या मनात म्हणते की या बाईशी मला काम आहे, नाहीतर हिला आत्ता दाखवलंच असतं, हिची हिंमत कशी झाली माझा हात धरून माझा गळा धरून मला बाहेर ढकलण्याची, आणि ती काही न बोलता निघून जाते। तर इकडे कला आणि काजल हे किचनमध्ये असते। तर काजल बोलते की कलाताई तू काय करते। तर काला बोलते की काजल तू मला परेशान करू नकोस, मला माझं काम करू दे। आणि काजल ही कढी प्लेटमध्ये घेते आणि टेस्ट करायला जाते। तर तेवढ्यात कला बोलते की कढी कशी झाली मला सांग। तर कला ही काजलला विचारते की कढीची टेस्ट कशी झाली। तर काजल ही कढीची टेस्ट सांगत असते। तर तेवढ्यात काजलमध्ये कलाला अद्वैत दिसतो। तर अद्वैत बोलायला लागतो की कढीमध्ये मीठ टाकले की नाही। तर कलाला एकदम धक्का बसतो आणि ती म्हणते की मी मीठ जरी टाकलं तरी तुला ते गोडच लागेल। आणि तेवढ्यात अद्वैत बोलतो की मी तुला कढी कशी बनवायची हे शिकवतो। तर तेवढ्यात कला बोलते की तुम्हाला काही शिकू नको, आतापर्यंत मीच तुला जेवण बनवून घालत होते आणि तू आता 2 दिवस झाले नाही की लागला मला बोलायला। आणि तेवढ्यात काजल बोलायला लागते की तायडे तू अशी काय बोलायला लागली, मी काजल आहे, तुला काय अद्वैत दिसायला लागला। आणि तेवढ्यात ती पळत पळत आईकडे जाते। आईला सांगते की तायडेला आता त्यांच्या कुंकवांच्या धन्याची आठवण होत आहे। तर तेवढ्यात संगीता बोलते की काय ग कले, तुला काय अद्वैतची आठवण येते। आणि ती हसायला लागते। बाळा तू काळजी करू नको, तुला आठवण येते का। तर तेवढ्यात कला काही न बोलता बाहेर निघून येते। तर त्यांच्या मागं काजल येते। तर कला बोलते की गुंड्या तू असं काही पण का सांगते का आईला। तर काजल बोलते की जे आहे तेच सांगितलं ना मी, मग तू बाहेर का निघून आलीस, तुझ्याकडे बोलायला काही नव्हतं त्यामुळे तू तिथून बाहेर निघून आलीस। तर कला बोलते की तू आता मला डिस्टर्ब करू नको, मला माझं काम करू दे। तर काजल बोलते की करणार तायडे तुझं तू काम, मी जे खरं आहे तेच सांगते। आणि काजल बोलत असताना तेवढ्यात पुन्हा कलाला अद्वैतची आठवण येते आणि अद्वैत बोलायला लागतो की कला तू असं काम अर्ध्यात का सोडून जाते बरं, तू तेव्हा कढी पण चांगली बनवली नाही आणि आत्ता कपडे पण बरोबर वाळू घालत नाही। तर कला बोलते की तू माझ्या मागे का फिरत असतो चांदेकर, तू तुझं काम करत जा, मला माझं काम करू दे। पण चांदेकर काही शांत बसत नाही आणि कलाला टेन्शन येतं आणि ती पाण्याने भरलेली बकेट उचलते आणि अद्वैत आहे म्हणून काजलच्या अंगावरती फेकते। तर काजल ओरडायला लागते की तायडे तू असं काय करायला लागलीस, तू मला का ग परेशान करते, मी थोडी अद्वैत आहे तुझा। तर कला हे बघून एकदम अचानक घाबरते आणि काजल ही रडत रडत संगीताकडे जाते। तर संगीता ही कलावर रागवते आणि तेवढ्यात संगीता बोलते आणि सांगते की काय ग कले, तू असं येड्यावानी काय ग का करतेस, त्या पोरीचे सगळे कपडे भिजलेत ना। तर कला बोलते की आता ती कुठे गेली आहे। तर संगीता बोलते की ती आता रूममध्ये कपडे बदलायला गेली आहे। आणि इकडे कला रागात येते आणि फोन उचलते आणि अद्वैतला मेसेज करते की अद्वैत तू सारखा सारखा मला का परेशान करत असतो, आणि सांगते की आता मला काय तुझी काही गरज नाही, असं ती रागात बोलते आणि फोनमध्ये मेसेज करत असते। तर इकडे नैना ही रोहिणीचा प्लॅन रिकॅप करत असते आणि ते सांगते की या रोहिणीची नियत काही बरोबर नाही, तिला सगळी चांदेकरांची प्रॉपर्टी हवी आहे आणि ती सांगते की आता मला यांच्या टीममध्ये सहभागी व्हावं लागेल, त्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल, पण यांच्या टीममध्ये मला सहभागी व्हावं लागेल असं ती मनाशी बोलत असते। आणि ती रूममध्ये जाते आणि टेबलवरती उभं राहण्याचं नाटक करते आणि खुर्ची एकदम खाली आदळते आणि खाली पडण्याचं नाटक करते। तर तेवढ्यात अंजू, रोहिणी आणि आबा तिला बघण्यासाठी येतात आणि नैना ही मोठमोठ्याने ओरडते। तर रोहिणी बोलायला लागते की या बाईचं काही खरं नाही, ही खूप नाटकं करते, अगोदर तर हिनं प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलं होतं आणि असं ती बोलत असते आणि सांगत असते की आत्ता पण हिचं काहीतरी नवीन प्लॅन असेल आणि ती
नैनाला न उठवता खुर्चीवरती बसते आणि नैना ओरडायला लागते आणि सांगते की मॉमीनला मी इकडं पंखा पुसत होते त्यामुळे मी खाली पडले. तर नैनाचं काही न ऐकता रोहिणी पुन्हा तिच्यावरती रागवते आणि अंजूला सांगते की तू सारखं सारखं त्या नैनाच्या पाठीमागे फिरू नकोस. ती नैना एकदम नाटकी बाई आहे. हे ऐकून नैनाला दुःख होतं आणि ती तिथून खूप लागला आहे असं नाटक करते आणि तिथून बाहेर निघून येते. तर रोहिणी आबाला बोलते की डॅड मी काय करू, ही नैना नेहमी नाटकं करत असते कामं करण्याची. काहीही जरी लागलं तरी ती काही ना काही नाटक करून पुन्हा ती आपल्याला स्वतः करण्याचा प्रयत्न करत असते, पण हिचे सगळे प्लॅन मी उलथवून टाकते असं ती बोलत असते. तर इकडे ऑफिसमध्ये सरोज आणि अद्वैत असतो. ते बिझनेसची प्लॅनिंग करत असतात. तर तेवढ्यात राहुल येतो. तर राहुलला रोहिणीनं सांगितलेलं असतं की आपल्याला ही प्रॉपर्टी मिळवायची आहे. त्या प्रयत्नात राहुल हा अद्वैतकडे येतो आणि सरोज ही अद्वैतला काम सांगते. त्यामुळे राहुलला वाटतं की आता मला पण काही काम मिळेल, त्यामुळे तो तिथून निघून जातो. तर सरोज आणि अद्वैत हे प्रेस कॉन्फरन्स घेतात. तर इकडे कला ही अद्वैतच्या मेसेज आणि कॉलची वाट बघत असते आणि ती विचार करते की हा अद्वैत मला मेसेज का करत नाही, तो नक्कीच कामात असेल. तर कला अद्वैतला बोलवण्यासाठी प्लॅन करते. त्यामुळे अद्वैत घाबरत कलाकडे पाहण्यासाठी येतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा.